पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दादांच्या विचारानं काम करत राहील, दादा लोकांची सेवा करता करता गेले, सुनेत्रा पवारांनी वक्तव्य केलं। राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। जनसेवेचा समृद्ध वारसा त्यांनी बारामतीला आणि महाराष्ट्राला दिला। तो वारसाच आपल्याला आता पुढे न्यायचा आहे। कोणत्याही विचारधारेपेक्षा जनसेवा ही मोठी विचारधारा आहे आणि ती दादांची विचारधारा आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दादांकडे जात पात धर्म पंथ यांना कधीच थारा नव्हता। आज राज्यातील जवळपास 2 कोटी लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत मिळत आहे। दादा नसतानाची ही बारामतीतली पहिलीच निवडणूक आहे। ही निवडणूक बारामतीकरांची आहे। दादा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची, मूल्यांची व शिस्तींची शिजोरी आणि त्यांनी दिलेली शिकवण क्षणोक्षणी मी सोबत घेतलेली आहे आणि त्याच मार्गावरून जाण्याचा मी प्रयत्न करत आहे। पदाधिकारी असोत किंवा कोणतेही पद नसलेले तळागाळातील कार्यकर्ते असोत, प्रत्येकाला या लढाईला आपली जबाबदारी मानून दिलेली साथ ही अत्यंत मोलाची आहे। आज या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आणि शुभारंभाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शब्द देते की राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला मी कधीही वाऱ्यावर सोडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।